पारंगे यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली होती. टॉस सोडवण्यात आला होता आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मोरबे संघाची धावसंख्या आहे 10. विकेट किती गेले? मोरबे संघाची धावसंख्या आहे ती 10. सोन्या आणि सुंदर आपण मैदानामध्ये बघितली होती बैलजोडी. ऑर्केस्ट्रा आपण पाहिला होता सगळे आमचे प्रवीण ठोंबरे आणि कंपनी. एक विराज आणि त्यानंतर ही दुसरी मॅच पहिली मॅच आपण बघितली होती जय हनुमान जाताडे संघाने जिंकली. नवीन फलंदाज मोरबे संघाचा आपण पाहिलंय. 10 धावा झालेल्या आहेत. धावपलकार आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 10. समीर आलेला आहे नवीन फलंदाज. मोरबे आणि तळेगाव 10 धावा झालेले आहेत. षटक क्रमांक पहिलेच चालू आहे. अभिजित कडपेचा हा चेंडू चाललाय एष्ट्यांच्या पाठीमागे. सिंगलच धाव मालदोट घेतलेली आहे आणि धावसंख्या झाली ती मोरबे संघाची. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना 4 षटकांच्या मॅच मध्ये 11 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. क्रिकेट प्रेमी आता मात्र वाढलेले आहेत. प्रेक्षकांमध्ये वाढ झालेली आहे. सगळे आता तळेगावच्या दिशेने 27, 28, 29 3 दिवसाची ही नाईट टुर्नामेंट आहे. बाबू मांडे, दिनेश पाटील, केदार तेलंगी आणि सगळ्यांनी मेहनत घेऊन या तळेगावमध्ये ही नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय आणि आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. आणि तळेगावचा संघ आता आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अभिजित कडपेनं धावा दिल्या आहेत 12. मगाशी आपण बघितलं की पहिल्या मॅच मध्ये 48 धावा करायच्या होत्या. जाताडे संघाला 47 केल्या होत्या मोपाडा संघानं आणि 48 धावांचा पाठलाग लिलया सहज पार केला तो जय हनुमान जाताडे संघानं. जीवन 11 मोरबे आणि गावदेवी तळेगाव आणि जीवन 11 मोरबे असे 2 संघांमध्ये दुसरी मॅच आपण पाहतोय मैदानाच्या मधोमध. गोलंदाज शुभम मांडे गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत अभिजित कडपेच्या आणि त्यानंतर शुभम मांडे. तळेगाव संघाने छोटे छोटे खेळाडू आहेत परंतु मोठमोठ्या संघांना कधी कधी हादरा देतात. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो तो तळेगाव संघाचा. कित्येक मैदानावर आणि घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतात याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे तळेगाव संघाच्या. आणि स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे मोरबे संघाचा जीवन 11 मोरबे हा संघ आपण पाहतोय. खेळाडूंना विनंती असेल की आपण स्पीडअप घ्या. हॅलो फलंदाज स्ट्राईक एंडला चंदू. फलंदाज चंदू फटका असा मारलाय आवाजच एवढा गोड आलाय स्वीट आणि मधल्या एरियामध्ये लागलाय आणि मिड विकेटच्या वरून षटकार चाललाय. षटकारांना मोरबे संघाची धावसंख्या झालेली आहे. शुभम मांडेचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता आणि मिड विकेटच्या वरून भिरकावून दिलाय. खडे खडे असा फटका मारला की आवाजच एवढा गोड आला आणि मिड विकेटच्या वरून या 6 धावा वसूल केलेल्या आहेत. त्या फलंदाज चंदू राणे चौक प्रीमियर लीगचे आणि इथे मात्र पुन्हा एकदा हॅलो
असतो संघ, परंतु या मैदानावर तुम्ही कुठल्या मैदानावर कसे खेळलात, माझगावच्या मैदानावर काय केलं, मोपाड्याच्या मैदानावर काय केलं, त्यापेक्षा घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर तुमचा चांगला खेळ बघण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. आणि धावसंख्या मात्र मोरबे संघाची झालेली आहे, पाहुणा संघ आहे 24. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शुभम मांडे चेंडूच्या खाली आणि कोणतीही चूक न करता इथे विकेट घेतलेली आहे ती शुभम मांडेनं. 24 धावा जीवन 11 मोरबे संघाच्या धावफलकावर आपण पाहतोय. पहिली मॅच आपण बघितली होती जाताडे आणि मोपाडा, ज्याच्यामध्ये जाताडे संघ जिंकला आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघतोय की फलंदाजी करतोय तो मोरबे संघ. हॅलो हॅलो भाऊ ठोंबरे आमचे सिस्टम चेक करतायत आणि धावसंख्या झाली ती 24. फलंदाज बाद झालेत 2. 3 फलंदाज चंदू राणे जे CPL चे अध्यक्ष होते मागच्या वर्षीचे. चंदू राणे मात्र चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आतापर्यंत आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झालेला धीरज आणि दुसरे चंदू राणे आणि धावसंख्या इथे 2 बाद 24. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या इथे 24. फलंदाज स्ट्राइक एंडला आता प्रथमेश, नॉन स्ट्राइक एंडला समीर. फ्लिक केलं चेंडूला, फाईन लेगच्या दिशेने चालला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चांगलं चांगला चेंडू अडवलाय आणि फटका पण चांगला होता, कलात्मक रित्या मारलेला फटका होता. ज्या दिशेने चेंडू येतो त्या दिशेला मारला होता. सिंगल धाव मिळालेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या मोरबे संघाची 25 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत आल्या ते 13. बरोबर ना? नो बॉल अंपायर, नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि या फ्री हिट. नो बॉलची रन वाढाल ना, हे झालं स्कोर 26. धावसंख्या 26 आहे. फ्री हिट आहे. बैठक शॉट, घुटना टेक, तमाशा देख, डोपा टेकून मारलेला फटका फलंदाजानं, परंतु एकच धाव मिळते मिड विकेटला आणि धावसंख्या मात्र होते. फ्री हिट होती परंतु फ्री हिटवर फक्त सिंगल आलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 3 बाद 27 मोरबे संघाची. 3 बाद 27. दुसरी मॅच आहे आई एकविरा चषकामधली. बरीचशी पाहुणे मंडळी आपण पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचं महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे इथे स्वागत करण्यात येत आहे. पुन्हा एकदा फ्लिक केलं चेंडूला, चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथे. दुसरी धाव मात्र असं वाटलं मिळणार नाही, परंतु तिसरी धाव. कव्हरिंग चांगलं नव्हतं, लक्ष नव्हतं कव्हरिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकांचं आणि धावसंख्या झाली ती 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या जीवन 11 मोरबे संघाच्या आणि गावदेवी तळेगाव हा संघ आपण पाहतोय. दुसरं षटक चालू आहे ना शुभम मांडेचं. आतापर्यंत 18 धावा दिलेल्या आहेत त्या शुभम मांडेनं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा अभिजित कडपेनं दिल्या होत्या. चांगला चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. ऑर्केस्ट्रा पण चालू होता. सगळे या परिसरातील कलाकार मंडळी, गायक मंडळी, बैल जोडी आपण बघितली. सोन्या आणि सुंदर 2 बैल जोडी पण मैदानात आली होती. संदीपजी ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. संदीप ठाकरे साहेब, सदाशिव राणे, संदीपजी ठाकरे हे पाहुणे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या एकविरा आई चषकामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. मैदानात पाण्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे मैदानात. 12वा खेळाडू गेला तरी चालेल. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 18.
30 धावा झालेल्या आहेत. 12वा खेळाडू मैदानात चाललेला आहे पाणी घेऊन. बघा आमचे ज्येष्ठ पुंडलिक मांडे, आमचे बाबू मांडे यांचे पिताश्री जे काही या क्रिकेटला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न करतात, मदत करतात. या ठिकाणी पहिल्यांदाच या परिसरामध्ये तळेगाव मध्ये या भागामध्ये पहिल्यांदाच ही नाईट रजनी आपण पाहतोय. सगळे गायक, ढोलकी वादक, पॅड वादक, चांगला प्रयत्न त्यांनी केला. खरं तर त्यांना वेळ कमी मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय 30 धावा धावपलकावर लागल्यात. आमचे जनार्दन गायकवाड पण या ठिकाणी आलेले आहेत. ते पण चांगले गायक आहेत. आनंद शिंदे यांच्या जोडीला कधी कधी असतात. तिसरं षटक घेऊन आलाय गावदेवी तळेगाव संघाचा भावेश पाटील. पहिला होता अभिजित गडपे, त्यानं 12 दिल्या. शुभम मांडेनं 18 धावा दिल्या. आणि तिसरं षटक टाकतो तो गोलंदाज भावेश पाटील. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. कोण होतं पहिल्या मॅचला? 31 धावा धावपलकावर लागत आहेत. रोहित मस्कर जो जाताडे संघाचा खेळाडू, मॅन ऑफ द मॅच. हे षटक संपल्यानंतर त्यांनी लगेच येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. अरुण शेठ गायकवाड, राजचंद पाटील, आमचे ठाकरे साहेब, संतोषजी मांडे, सगळी मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा सिंगल धाव आलेली आहे. भावेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. त्याने बघितले की 15 धावांच्या सरासरीने 2 षटकांमध्ये 30 आलेले आहेत. संदेश माडिक, ऋषिकेश मांडे आणि आतिश ओंबले यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे या आई एकविरा चषकामध्ये. धावसंख्या झाली ती 32. भावेश पाटील छोटासा गोलंदाज आहे. चेंडू हवेमध्ये, झेल घेण्याचा प्रयत्न. काय झेल टिपलाय, उलटा धावत जाऊन हा झेल पकडलेला आहे. मनोज पाटील तळेगाव संघाचा हा खेळाडू. आणि पकडो कॅच आणि जितो मॅच असं नेहमी आपण म्हणतो. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. सुनीलजी गायकवाड यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सुनीलजी गायकवाड साहेब, आपलं स्वागत आहे या आई एकविरा चषकामध्ये. दिग्गज मंडळी बाबू मांडे, दिनेश पाटील आणि केदार तेलंगे म्हटलं की भरपूर पाहुणे या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद झालाय प्रथमेश. सनी घाडगे नवीन फलंदाज गेलेला आहे. सनी घाडगे. धावसंख्या ती या मोरबे संघाची आपण पाहतोय. 32 धावा झालेल्या आहेत. भावेश पाटील तिसरं षटक टाकतोय. आतापर्यंत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. त्याने मॅच मध्ये आणले तळेगाव संघाला. कारण 15 धावाची सरासरी 2 षटकामध्ये आल्यामुळे असं वाटलेलं 60-65 होतात की काय, परंतु फक्त 2 धावा दिल्या आहेत त्या भावेश पाटीलनं. आणि इथे मात्र चकवा दिलाय. चांगला चेंडू होता आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. चेंडू जिंकलाय, क्षेत्ररक्षक हारलाय. येतोय चौकार मोरबे संघासाठी. बॅटची एज लागून मालतोटे मिळालेला हा चौकार. 36 धावा झालेल्या आहेत त्या मोरबे संघाच्या 3 षटकांमध्ये. भावेश पाटील चांगली गोलंदाजी करतात. यष्टी रक्षकाला हा चेंडू पकडता आला नाही, गलीमधून निघून गेला. भरपूर प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा, परंतु हा चौकार मिळाला. धावसंख्या झाली ती 36. भावेश पाटील पुन्हा एकदा. चांगला चेंडू होता भावेश पाटीलचा. थोडासा मागे टाकला, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूनं आणि इथं मात्र निर्धाव चेंडू येतोय. आणि धावसंख्या होती ती 4 बाद 36.
फलंदाज बाद होते मोरबे संघाचा. पाटीलनं आणि अंकुश लावलाय तो मोरबे संघाच्या फलंदाजांना. आणि आता शेवटचं षटक घेऊन आले दिनेश पाटील. समोर आहे तो फलंदाज समीर. शेवटचे षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे. आणि किती धावा येतात बघूया. समीर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला गणेश. जीवन मोरबे आणि गावदेवी तळेगाव अशी दुसरी मॅच आपण मैदानाच्या मधोमध पाहतोय. राईट हँड ओव्हर. पहिला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2-2 आलेत. कॉलिंगचा अभाव. क्रिकेटमध्ये कॉलिंगला महत्व आहे. कॉलिंग करायला पाहिजे होतं. तू घेणार की मी घेणार. आणि दोघांच्या मध्ये तो बॉल पडलेला आहे. आणि इथे मात्र प्रयत्न चांगला होता एसटी रक्षकाचा. 2 धावा मात्र मिळाल्यात त्या मोरबे संघाला. 38 धावा. मोरबे संघानं ओळखलं की मगाच्या मॅचमध्ये 47 केल्या होत्या. तरी पण मोपाडा संघाने जाताडे संघ सहज जिंकला. 48 त्यांनी केल्या. तर अशा वेळेस 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल तो मोरबे संघाचा. आणि धावसंख्या झाल्या ते मात्र 38 धावा. गावदेवी तळेगाव दिनेश पाटील वेगावर स्वार होऊन हा चेंडू टाकला. मस्त बॉल टाकला. पहिला चेंडू पण विकेट होती खरं तर. पहिल्या चेंडूवर अखुटप्यात चेंडू होता. बाउन्स मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खांद्याचा वापर करतोय हा गोलंदाज. दिनेश पाटील. अरे वा असा आवाज आला इकडनं पाठीमागून. स्वीट एरियामध्ये चेंडू लागला आणि मिड विकेटच्या वरून चाललाय लांबच लांब षटकार. त्यानंतर डॉट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मारले षटकार. झेल सोडला की मग परिणाम भोगावे लागतात. आणि ह्या फलंदाजाचा झेल सुटला. पहिला चेंडू होता दिनेश पाटीलचा आणि झेल सुटल्यानंतर डॉट बॉल आला. आणि त्याच्यानंतर झेल सुटला तेव्हा 2 धावा आल्या. आणि आता षटकार मारलाय तो फलंदाज समीर. समीर म्हणजे हवा का झोका. ऑफस्टमच्या बाजूने दुसऱ्या धावसाठी धावलाय समीर. 2 धावांनी संघाची धावसंख्या बरोबर वाढते. संघाची धावसंख्या होती ती 46. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. दिनेश पाटीलच्या 2 चेंडू शिल्लक असेल. शेवटची धावसंख्या ती 46. मी म्हणालो की 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल मोरबे संघाचा. कारण या खेळपट्टीवर 12 धावांची सरासरी सहज पार करू शकतोय समोरचा संघ. पाटा खेळपट्टी बनवलेली आहे. खेळपट्टी पण चांगली बनवलेली आहे. क्रिकेट आता फलंदाजीसाठी अनुकूल झालेलं आहे. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय समीर.
मीर आणि आता शेवटचा मालतोडा एक चेंडू शिल्लक आले असेल तो धावसंख्या 46 आणि फलंदाज आला आहे शुभम निकाळजे. फलंदाजी करण्यासाठी शुभम निकाळजे, गोलंदाजी करतायत दिनेश पाटील जे आयोजक आहेत, त्यानंतर बाबू मांडे आणि केदार तेलंगे आणि सगळे तळेगावचे ग्रामस्थ. एकवीर आई चषक एक चेंडू शिल्लक आहे. चौकार आला तर 50, षटकार आला तर 52, डॉट आला तर आहे तिथे 46. दिनेश पाटील बाईचे मालतोडे एक धाव आलेली आहे. 47 मगाशी पण 47 होत्या, 48 करायच्या होत्या जाताडे संघाला आणि तीच परिस्थिती मोरबे आणि तळेगावमध्ये. पहिल्या षटकामध्ये अभिजित कडपेनं दिल्या होत्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या तो गोलंदाज शुभम मांडे. तिसऱ्या षटकामध्ये भावेश पाटीलनं दिल्या 6 धावा आणि धावसंख्या होती त्यावेळी 36 आणि आता झालेल्या त्या 47 म्हणजे 11 धावा दिल्या त्या दिनेश पाटीलने आणि 48 धावा करायच्या आहेत गावदेवी तळेगाव संघाला. तळेगाव संघ घरच्या मैदानावर खेळतोय आणि पाहुणा संघ आहे तो मोरबे, जीवन 11 मोरबे. विजय सिंगर यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. विजयजी सिंगर, प्रवीणजी ठोंबरे कीपॅड जे वाजवतात आणि ओमकार महाडिक जे ढोलकी वादक आणि मृदुंग पण चांगले वाजवतात ते रितेश बोंबले, महेश अडसुळे हे सगळे कलाकार ड्रम सेट जे वाजवतात आणि सगळ्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. बाबू मांडे यांचा सगळा हा परिवार आहे. बाबू मांडे पण एक चांगले गायक आहेत. आई टाकेदेवीचं पण गीत. मगाशी जी मॅन ऑफ द मॅच राहिली होती जाताडे संघाचा रोहित मस्कर याला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याने घेऊन जायची आहे. रोहित मस्कर चांगला खेळ त्याने केला. सनी शिंदे यांना विनंती आहे की आपण जाताडे संघाचा 9 चेंडूमध्ये ज्याने 23 केल्या होत्या राहुलनं, रोहित मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी अरुण गायकवाड यांना विनंती करतो. अरुण शेठ गायकवाड जे राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत, अरुण गायकवाड यांना विनंती आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. रोहित जो जाताडे संघाचा हा खेळाडू आहे, रायचंद पाटील, अरुण शेठ गायकवाड यांच्या वतीनं ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. मॅन ऑफ द मॅच अरुण शेठ गायकवाड यांना विनंती करतोय. चांगला खेळ केला होता मोपाडा संघाच्या विरुद्ध. मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. अरुण शेठ गायकवाड राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. प्रवीण ठोंबरे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. एक हुरे होणारे असे कलाकार आहेत आणि कीपॅड ते वाजवत असतात. प्रवीण ठोंबरे यांचं स्वागत. ऑक्टोपॅड ज्यांच्याकडे आणि सगळं साहित्य त्यांच्याकडे आहे. ऑर्केस्ट्राला जे जे पाहिजे. पुढची मॅच यानंतरची मॅच चला मॅच भरपूर आहेत. भोकरपाडा आणि कराडे, भोकरपाडा आणि कराडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेक करण्यासाठी या पंचांचा इथे इशारा येतोय. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी तळेगाव संघाची
सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मनोज पाटील आणि रोहन कडपे आणि इकडे ओमकार महाडिक आमचे ज्याने आज सुंदर ढोलकी वाजवली आणि मृदुंग मणी खरं तर मृदुंग मणी आहेत, पखवाज वादक आहेत, परंतु चौफेर टोलेबाजी जशी मैदानामध्ये फलंदाज करतात तसे आमचे ओमकार महाडिक, सूरज शिंदे कीबोर्ड जे चालवणारे त्यांचं पण स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. ओमकार महाडिक, सूरज, प्रवीण ठोंबरे, गोलंदाज सनी मोरबे संघाचा. 48 धावांची गरज आहे, 12 धावांच्या सरासरीने धावायचं आहे. तळेगाव संघ घरच्या मैदानावर खेळतोय. बारचोक 48, 47 झालेले आहेत, 48 करायचे आहेत. सनी गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर आहे तो मनोज पाटील आणि रोहन कडपे, सूरज शिंदे यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. बाबू मांडे यांचा सगळा परिवार आहे. संगीत नसेल तर जीवन पण तुमचं भकास आहे. पहिला चेंडू षटकार मारण्याच्या नादात लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट गमावतोय तो तळेगाव संघ. करायची होती मनोज पाटीलला, परंतु सुरुवात चांगली झाली ती मोरबे संघाकडून. झेल टिपला गेला, लॉंग ऑफच्या वरून त्याला षटकार खेचायचा होता. मॅच सुरुवात चांगली करायची होती परंतु विकेट गेले ती तळेगाव संघाची. आणि आता नवीन फलंदाज आलाय रोहित आणि त्याच्या बरोबर आहे तो रोहन. दोघे बंधू आहेत. कडपे जोडी, कडपे बंधूंची जोडी आता मैदानात आहे. रोहन आणि रोहित अडसुळे यांचं स्वागत या ठिकाणी. रितेश बोंबले सिंगर आहेत, रितेश बोंबले यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. रोहित कडपे नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला रोहन कडपे. स्ट्राईकला रोहित आहे. कित्येक सामन्यामध्ये ज्यांनी तळेगाव संघाला वाचवलेलं आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे ते रोहित कडपे. कित्येक त्याला मी चॅम्पियन लीगमध्ये पण बघितलेलं आहे रोहित कडपेला, राजवाडा पोचरी संघातून खेळताना. त्या रोहित कडपेची गरज आहे आज. वेळेला उपयोगी पडतो तो खरा मित्र. सल्ले देणारे हजार असतात पण मदत करणारा एक असतो. आणि असा हा खेळाडू आहे रोहित कडपे जो तळेगाव संघाला कित्येक वेळा हरता हरता त्याने जिंकून दिलेला आहे तो रोहित कडपे. आणि त्याच्यावर नजर आहेत. आणि समोर त्याचा बंधू आहे तो रोहन कडपे. परंतु इथे गोलंदाज सनी चांगली गोलंदाजी करतोय. सनी, आपण स्तुती करतोय फलंदाजांची परंतु गोलंदाज आपलं चांगलं काम करतोय. सोन्या आणि सुंदरची जोडी आपण मैदानात बघितली होती. क्रिकेटच्या बरोबर आता शर्यतीमध्ये पण आपण बघतोय की फॅड आलेलं आहे भरपूर. 12 धावांची सरासरी राखायची आहे. रोहित कडपेचा हा जवळच मारलेला फटका डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु कृष्णा गायकर सांगतायत की बाहेर आवाज चांगला जातोय. आणि 12 धावांची सरासरी राखायची ती गावदेवी तळेगाव संघाला घरच्या मैदानावर खेळतायत. परंतु जीवन 11 मोरबे संघ मात्र हार मानायला तयार नाही. चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सनी. आतापर्यंत धावा दिल्या त्या फक्त एकच धाव दिलेली आहे ते तळेगाव संघाला. अजूनही 47 करायचे आहेत तळेगाव संघाला. आता मात्र जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. या कडपे बंधूंना पार्टनरशिप करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो. कारण सुरुवात चांगली झाली ती मोरबे संघाची. 12 धावांची सरासरी आहे. एकच धाव फक्त आतापर्यंत चेंडू टाकले सनीनं. चांगला फटका सजवलाय मिड विकेटला चाललाय चेंडू. पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी.
आत्ताच्या या टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला एका षटकामध्ये 4-4 षटकार बघायला मिळतात. MRIच्या बॉलवर एका मॅचला एखादा षटकार बघायला मिळायचा. आता एका षटकामध्ये 4-4 5-5 षटकार पाहायला मिळतात. गोलंदाजाचे वाईट दिवस आहेत. सनी तयार आहे. षटकारानं मात्र डावाला थोडा आकार आलाय. 7 धावा धावपलकावर लागल्यात तळेगाव संघाच्या. रोहननं मारला एक षटकार. सनी ब्लॉक होल मध्ये टाकला होता चेंडू. सन्मान दिलाय. बचेंगे तो और भी लढेंगे. सिर सलामत तो पगडी 50. क्रिकेटमध्ये काही असे चेंडू असतात का ते विकेट घेऊन जातात, आपला जीव घेऊन जातात. मग अशा वेळेस त्याने सन्मान दिला. भले येणाऱ्या काळामध्ये खराब चेंडू मिळतील, आपण त्याच्यावर मोठे फटके मारू. आणि या चेंडूला मात्र त्याने सन्मान दिला. रजत मुंडेला आपण कित्येक वेळा पाहतो सातत्य टिकवणारा खेळाडू. कारण ज्यावेळेस 6 षटकांची मॅच असते तेव्हा रजत मुंडेची फलंदाजी बघण्यासारखी असते. कित्येक वेळा तो चांगल्या चेंडूंना सन्मान देतो आणि मग खराब चेंडू मिळाले की षटकार मारतो. आणि म्हणूनच 13-14 बाईक ज्याच्या नावावर आहेत तो रजत मुंडे चांभारलीचा. आणि तसा खेळ आता करावा लागणार आहे तो तळेगावच्या या खेळाडूंना. परंतु धावा आल्यात त्या फक्त 7. 12 धावांची सरासरी राखायची होती मोरबे संघाच्या विरुद्ध. आणि आता मात्र अजूनही जिंकण्यासाठी करायचे आहेत 41. चेंडू शिल्लक आहे ते 18 गेंदे 41 रन. बरेचशी पाहुणे मंडळी आपण आज बघितली. त्याच्यामध्ये संदीप मुंडे साहेब असतील, अजुशेठ सावंत, रोशन राऊत, बाळा पाटील, त्याच्यानंतर आमचे तळेगावची सगळी मंडळी, ग्रामस्थ मंडळी. कित्येक पाहुणे मंडळी आपण बघितले. अरुण शेठ गायकवाड इथे बसलेले आहेत. आमचे रायचंद पाटील आहेत. त्यानंतर अविनाश मांडे आपण इथे बघितले होते. गजानन मांडे साहेब आहेत, अमितजी मांडे, या भागातील सगळी दिग्गज मंडळी आणि रसायनी परिसरातील बरेचसे पाहुणे मंडळी या आजच्या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलेले आहेत. डेरवलीचे पाहुणे होते, पौंजावरून आलेले बरेचसे पाहुणे मंडळी होती. जिंकण्यासाठी आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा करायच्या आहेत 41. तळेगाव, गावदेवी तळेगाव आणि जीवन मोरबे पहिली मॅच जिंकली ती जय हनुमान जाताडे संघाने. आज शनिवार होता. धन्य धन्य हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या या वाटा माझा दावाव्या शोभदा. शनिवारी सुरुवात झालेली आहे या मॅचला. बाबू मांडे, दिनेश पाटील आणि केदार तेलंगे यांच्या आयोजनाला खरं तर दाद द्यायला पाहिजे. खेडेगावामध्ये एवढं मोठं आयोजन करणं सोपं नाही आहे. आणि ही पहिलीच नाईट टुर्नामेंट आणि दुसरा गोलंदाज आहे मोरबे संघाचा प्रथमेश राणे. मैदानाच्या मधोमध जाऊया. प्रथमेश राणे पहिला चेंडू. रोहित कडपे मात्र खरं तर रोहितचा जो बंधू आहे त्याने एक षटकार मारलाय रोहन. अशा वेळेस स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं आहे. परंतु रोहित पण चांगला फलंदाज आहे. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. परंतु इथे गोलंदाज हवी झालाय मोरबे संघाचा. प्रथमेश राणे चांगली गोलंदाजी करतोय. अडचणीमध्ये चाललेला आहे. ॲव्हरेज वाढत चाललेला आहे. बोजा वाढत चाललेला आहे तो तळेगाव संघाचा. तळेगाव संघ घरच्या मैदानावर खेळतोय. जवळचा संघ जिंकला की मग पाठीराखे भरपूर असतात. परंतु मोरबे संघ पण कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. ते पण हार मानायला तयार नाही आहेत. पायावर आदळतोय चेंडू. पंचांनी आपलं बोट उंचावलंय आणि फलंदाज बाद होतोय रोहित कडपे. सेकंड इनिंग चालू आहे. दुसरं सत्र चालू आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये टॉस उडायला पाहिजे होता. भोकरपाडा आणि कराडे. मोरबीला आम्ही मॅचला गेलो होतो. 2 षटकं संपली आणि कर्णधार थोडा उशिरा आला. 2 धावाची पेनल्टी. क्रिकेटमध्ये नियम तुम्ही शिस्तीनं वागले पाहिजेत. लवकर आलं पाहिजे. धावसंख्या झाली ती 7 वर मात्र गाडी थांबलेली आहे ती तळेगाव संघाची. तळेगाव संघाचे खेळाडू छोटे छोटे आहेत परंतु कित्येक मोठ्या मोठ्या संघांना त्याने हादरे दिलेले आहेत. आणि आज या मॅचमध्ये आता कोण जिंकून देईल का तळेगाव संघाला. कारण अडचणीत आहे तळेगाव संघ.
चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 3 चेंडू झालेत म्हणजे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे आहेत 41. 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर रोहित कडपे पायचीत बाद झाला. विनायक कडपे ताकदवार फलंदाज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विनायक कडपे बॅक टू द पॅव्हिलियन. भोकरपाडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. कराडे संघाचे कर्णधार या आणि रायचंद पाटील ते पण इकडे उपस्थित आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. रायचंद पाटील यांना विनंती आहे आपण टॉस करायचं आहे. पाहुणे आमचे रायचंद पाटील यांना विनंती आहे आपण नाणेफेक करायची आहे. विनायक कडपे एक मातब्बर फलंदाज आहे, ताकद भरपूर आहे, टायमिंगचे फटके खेळणारा हा खेळाडू आहे. कित्येक मैदाने ज्यांना गाजवलेत परंतु चेंडू टॉप वरच्या पट्ट्यात लागला, हवेत उडाला आणि सगळ्यांना असं वाटलं होतं तळेगावच्या खेळाडूंचे जे ग्रामस्थ आहेत पाठीराखे आहेत की झेल सुटू दे, पण चांगला झेल टेपला तो मोरबे संघाच्या खेळाडूंना आणि आता मात्र पुन्हा एकदा अडचणीमध्ये गावदेवी तळेगाव. जमीन लगतचा फटका मिडविकेटला, लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मध्ये खेळलाय. सिंगल आलेली आहे नवीन आलेला फलंदाज अभिजित कडपे. एकच धाव आलेली आहे. बऱ्याच वेळानंतर 7 वरची गाडी थांबली होती ती 8 वर गेलेली आहे. अजूनही 40 करायचे आहेत या षटकातील काही चेंडू आणि येणारी 2 षटकं. 13 चेंडू 40 धावांची गरज. आता हवाई सफर, आता 2-3 षटकार मारावेच लागतील त्या तळेगाव संघाला. गावदेवीचा धावा करावा लागेल त्याचा प्रयत्न करतोय रोहन कडपे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. मोरबे संघ हवी झालाय. फलंदाजी करताना त्यांनी 47 केल्या. मगाशी खरं तर चेसिंग करणारा संघ जिंकला. जाताडे संघानं धावांचा पाठलाग करताना 48 धावा सहज केल्या. 3 षटका आणि 2 चेंडूमध्ये मालतोडे तो जिंकली मॅच. आणि या मॅच मध्ये काय होतंय, आता 12 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे आहेत 39. भोकरपाडा आणि कराडे यांच्यामध्ये टॉस जिंकलाय. रायचंद पाटील साहेबांनी टॉस, रायचंद पाटील साहेबांना विनंती आपण टॉस करायचा आहे. भोकरपाडा आणि कराडे पुन्हा एकदा हे दोन्ही संघ पनवेल तालुक्यातील आहेत. पाणी घेऊन जा 12 खेळाडू. बारा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे गावदेवी तळेगाव संघाला. तळेगाव संघाचे पाठीराखे म्हणत असेल की या धावा झाल्या तर मजा येईल, कारण तळेगाव संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
स्पीडअप घ्या, पंचांना विनंती आहे, भरपूर मॅच आहेत. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे तो धीरज आणि समोर आहे तो तळेगाव संघाचा फलंदाज रोहन कडपे. रोहन कडपेला आता चमत्कार करावा लागेल आणि त्याला चांगली साथ द्यावी लागेल अभिजित कडपेला. रोहन कडपे हेलिकॉप्टर उडवलाय परंतु जमिनीलगतचा फटका आहे, सिंगल मिळणार. मी म्हणालो की हवाई सफर करावी लागेल. चालता येत नसेल तर आपल्याला चारी धाम हेलिकॉप्टरने विमानाने करावे लागतील आणि तसे आता मोठे फटके खेळावे लागतील. अभिजित आहे स्ट्राईक एंडला. अभिजित कडपेनं 12 धावा दिल्या होत्या गोलंदाजी करताना आणि आता फलंदाजी करताना मात्र अडचणीमध्ये आहे गावदेवी तळेगाव संघ. एज लागलेली आहे. अभिजित कडपे स्वतःवर नाराज आणि इथे मात्र विकेट गमावतोय तो तळेगाव संघ. डीजे वाले तळेगावचे नाही ना म्हणून थांबले नाही. नऊ चेंडू शिल्लक आहे, 37 धावा करायची आहेत. या 3 चेंडू मध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे ते गावदेवी तळेगाव संघासाठी, नाहीतर कदाचित ही मॅच एकतर्फी होण्याची चिन्ह आहेत. तोच प्रयत्न पुन्हा एकदा एज आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजी, तेवढीच चांगली साथ कीपर यष्टीरक्षक देतोय आणि इथे मात्र आमचे अरुण शेठ गायकवाड आणि चांगला खेळ सुरू आहे मोरबे संघाकडून. पाहुणा संघ आहे. रिवर्स खेळायचं होतं, पंचांनी मात्र पायचीत पकडलेलं आहे. पूर्णपणे नांगी टाकलेली आता तळेगाव संघ.
टप असली की मग कॉमेंटेटरला पण मजा येते, समालोचकाला पण मजा येते, शब्द सुचतात, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. सिंगल आलेली आहे. एका धावेने मात्र आता 6 चेंडू आणि 36 ची गरज आहे. 6 चेंडू 36. चला जास्त टाइमपास करू नका, बरोबर मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. एकविरा चषक आपण पाहतोय. एकविरा माऊली तुझ्या कृपेने दिस सोन्याचा उगवला. बाबू मांडे एक चांगले कलाकार आहेत. क्रिकेटची फार त्यांना आवड आहे. खालापूर तालुका असू द्या, पनवेल तालुका असू द्या, जिथे टुर्नामेंट असेल आणि बाबू मांडेंचं नाव नसेल असं होतच नाही. दिनेश पाटील, त्यानंतर आमचे केदार तेलंगे आणि या समर्थ लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. लाईव्ह दाखवण्यात येत आहे. इथं मात्र सिंगल आलेली आहे. 6 चेंडू 36. आता 5 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. तळेगाव संघ टॉस जिंकला होता. तळेगाव संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आता धावांचा पाठलाग करताना मात्र अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. एकही फलंदाज खेळपट्टीवर थांबत नाहीये. समीर तांडेल यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. समीरजी तांडेल, 13,000 सबस्क्रायबर इथे झालेले आहेत. समर्थ लाईव्हचे रोशन म्हात्रे यांनाही शुभेच्छा आहेत. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तळेगाव संघ घरच्या मैदानावर चाचपडत खेळतोय. अतिशय आपण पाहतोय ज्या आशा होत्या सगळ्या प्रेक्षकांच्या त्या मात्र पूर्णपणे सगळे मुडाप झालेला आहे प्रेक्षकांचा. तळेगाव संघाचे जे जवळचे घरच्या मैदानावर खेळत आहेत. 12 धावांची सरासरी कठीण नव्हती. मगाशी या जाताडे संघानं 3 षटक आणि 2 चेंडूमध्ये 48 धावा पूर्ण केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त केल्या तळेगाव संघानं 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2च, तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा केल्यामुळे ॲव्हरेज वाढत गेला आणि आता मात्र भरपूर धावांची गरज आहे. धावा करायच्या आहेत त्या 34 आणि चेंडू शिल्लक आहेत 2 गेंदे 34, 2 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये असे कुठले फटके नाही तुम्हाला 17 धावा देतील एका चेंडूवर. प्रयत्न चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. उशीर झालाय परंतु आला षटकार.